अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपलं स्वामी दिव्यशक्ती चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक स्वामींचा अक्षय तृतीयेचा एक थरारक चमत्कार. जसं की ही जी खरी घटना आहे ही माझ्याकडे खूप दिवसापूर्वीच यांनी मला मेसेज केलेला, म्हणजे मला पाठवलेला त्यांच्या अनुभवाबद्दल. पण मी चांगल्या दिवसाची वाट बघत होते. जसं की त्यांना अक्षय तृतीयेचा अनुभव आलेला होता, त्यामुळे मी अक्षय तृतीयाच्याच मुहूर्तावर हा जो चमत्कारी अनुभव आहे तो मी सांगणार होते. जसं की अक्षय तृतीया म्हणजे काय, कधीही न संपणाऱ्या पुण्याचा दिवस. या दिवशी केलेली पूजा, जप, दान याला अनेक पटीनं फळ मिळतं असं मानलं जातं. अशाच दिवशी घडलेल्या स्वामी समर्थ यांचा एक थरारक आणि भावनिक अनुभव. तसे की अक्कलकोटजवळ राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाची आहे. त्यांच्यावर खूप मोठं संकट कोसळलं. जसं की नोकऱ्या गेल्या, आजारपण आलं, घरात खायला अन्नधान्य नव्हतं, घरात पैसे नव्हते आणि त्यात अक्षय तृतीयेचा दिवस उजाळला होता. आणि घरातील आई खूप म्हणजे आता घरात जर काही अशा अडचणी असतील तर घरातल्या बायकांना खूप असा परेशानी येते, दुःख होतं. कारण त्यांना सण हा साजरा करायला बायकांना नेहमी आवडतच असतो. आणि जर सणाला जर अशी अडचण असेल तर प्रत्येकाचा सण जो आहे तो आनंदात जाणं शक्यच नाही होत. तर तसं की त्यांनाही वाटत होतं की आज अक्षय तृतीया आहे आणि आजच्या दिवसाला आपण काहीतरी चांगलं करायला पाहिजे. पण त्यांच्या नशिबातच नव्हतं, कारण त्यांच्या घरात खूप साऱ्या अडचणी चालू होत्या. मग तेव्हा तिचा मुलगा त्या आपल्या म्हणजे आईजवळ येऊन काही नसलं तरी स्वामी समर्थ आहेत ना असं तो म्हणायला लागला. आणि आपण त्यांना जप करूया, म्हणजे आपल्याकडे काही नसूनही काही नाही आहे असं आपण जर गृहीत धरलं तर आपल्याला फार दुःख होतं. त्यामुळे आपल्याकडे काही नसलं तरी आपल्याकडे सगळ्यात मोठी शक्ती आहेत ना, आपले स्वामी आहेत ना, आपण त्यांचा जप करूया. अशा श्रद्धेने त्यांनी स्वतःला कसंबसं समजवलं आणि सगळं कुटुंब स्वामींच्या नामस्मरणाला बसले. जसं की श्री स्वामी समर्थ असं जप करायला सगळं कुटुंब बसलं. आणि ना अन्न घेतलं ना पाणी घेतली, फक्त मनात श्रद्धा आणि विश्वास. संध्याकाळ झाली आणि अचानक त्यांच्या दारावर टकटक म्हणजे दारावर कोणीतरी आलं आणि दरवाजा उघडला तर एक साधू बाबा, जसं की आपल्या दारात येतात, दक्षिणा मागतात, जेवण मागतात, तसं एखादे साधू बाबा आलेले. आणि त्यांना अन्न आणि थोडे पैसे पाहिजे होते, पण पैसे तर नव्हते. घरात जे थोडंफार धान्य होतं तेच त्यांनी थोडंसं दिलं. आणि तो म्हणाला की आज अक्षय तृतीया आहे, स्वामींनी तुम्हाला हे पाठवलं आहे असं म्हणून त्याने दिलं आणि तो गेला. आणि कुटुंबात आश्चर्यचकित झालं. त्यांनी त्या साधूला आत बोलावलं, पण क्षणात तो गायब झाला. त्यांना समजलं हा कोणी साधू नव्हता, तो स्वतः स्वामी समर्थ यांचा अवतार होता. म्हणजे अनुभवातून मिळालेला संदेश असा की श्रद्धा असेल ना तर देव कधीही साथ सोडत नाही. अक्षय तृतीयेचा दिवस खरंच अक्षय फळ देणारा आहे आणि स्वामी समर्थांचा जप संकटातही आधार देतो. हे खूपच खरं आहे. जसं की तुम्हीही आपल्याकडे काही नसलं ना आयुष्यात, भविष्यात, यातनं एकच शिकायला मिळतं, तरी हार मानायची नाही. सगळं काही चांगलं होईल. आणि स्वामी महाराजांची वर जर आपला विश्वास असेल ना तर नक्कीच अंधारातही उजेड हा आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे माझं स्वतःचा एक पर्सनल मत सांगते. जसं की ह्या ताईंचा अनुभव मी तुम्हाला सांगितला, पण मी माझा स्वतःचा एक असा अनुभव सांगते की कितीही संकट आलं ना तरी स्वामींना मनापासून आवाज द्या. ते संकट जाणार नाही, पण त्या संकटाची तीव्रता आहे ती आपल्याला अजिबात भासणार नाही. त्याची तीव्रता एवढी कमी होऊन जाईल की तुम्हाला जाणवणारही नाही की तुमच्यासोबत काही संकट आलं होतं, काही गोष्टी तुमच्यासोबत घडत होत्या आणि त्या अचानक नाहीशा कशा झाल्या, किंवा अगदी फुलावर म्हणजे फुलासारख्या त्या गोष्टी आपल्याला जाणवतात. स्वामी महाराजांचा खरंच खूप जप करण्याचा खूप चांगला अनुभव आहे मला. आणि अनुभवातूनच मी माझी जी स्वामी शक्ती आहे ती मी खूप लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करते. कारण की माझ्यासाठी हे एक अक्षय तृतीयेला माझ्यासाठी हा एकच संकल्प असेल की माझ्या स्वामींची जी प्रचिती आहे किंवा माझ्या स्वामींचं जे नाव आहे ते अख्ख्या जगामध्ये झालं पाहिजे. कारण खरंच आपले स्वामी इतके दयाळू आहेत आणि इतके प्रेमळ आहेत ना की त्यांना प्रेमाने जरी आपण आवाज दिला ना दुसऱ्या क्षणाला ते आपल्या आवाजाला ओ देतात.
चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.